नमस्कार। आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेला आहे गावरान पद्धतीने झणझणीत दोडक्याचा ठेचा। तर अशा पद्धतीने बनवाल तर मुलंही आणि मोठेही आवडीने खातील। शक्यतो दोडक्याची भाजी बरेच जणांना आवडत नाही, पण अशा पद्धतीने बनवाल तर नक्की खातील। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। हा अर्धा किलो दोडका घेतलेला आहे। ह्याचे असे साल काढून घ्यायचेत आपल्याला, म्हणजे त्याला शिरा असतात त्या। हे असे सर्व वरचे शिरा काढून घ्यायचे। शक्यतो असा थोडासा निबर दोडका असेल तर तरी चालतो। निबर दोडक्याची अशी पक्व झालेला असतो जास्त, त्याची छान लागते ठेचा। तुम्ही खिसून घेऊ शकता किंवा आपला पाटा वरवंटा असतो त्यावरती ठेचलेले तर एकदम छान लागतात, पण आता पाटा नाही आहे म्हणून मी खिसून घेते। मोठ्या खिसणीने खिसून घ्यायचा आहे। खूप छान लागतो अशा पद्धतीचा ठेचा, एकदा नक्की बनवून पहा। माझ्या अशाच छान छान पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा, म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल। तर अशा पद्धतीने सर्व दोडका खिसून घेतलाय। त्याला धुवून घ्यायचे, शक्यतो अगोदरच धुवायचे। मी आता पाण्यात टाकलंय, अगोदर धुतलं तरी चालतो। तर ह्याला काढून घ्यायचे आपल्याला गाळणीत। अशा पद्धतीने गाळणीने काढलं की वाया जात नाही। आपण टिफिनसाठी सुद्धा ही बनवू शकतो, खूप छान लागते भाजी। तर आता भाजी बनवायला घेऊया। कढई ठेवलेली तापण्यासाठी। कढई तापली की तेल घालायचे। मोहरी घालायची, जिरं, थोडीशी हळद आणि कढीपत्ता, 3-4 हिरवी मिरची ठेचा बनवून टाकला कुटून तरी चालतो, किंवा लाल मिरची पावडर वापरली तरी चालते। टोमॅटो घातला एक। परतून घ्यायचा टोमॅटो। थोडीशी लाल मिरची पावडर, हळद, त्यामध्ये घालायचं आता आपण खिसून घेतलेला दोडका। झटपट होते भाजी एकदम ही 6-7 मिनिटात। आणि मूग डाळ भिजत घातली होती 3-4 चमचे, ती घालायची। मुगाच्या डाळीमुळे खूप छान लागते टेस्ट। आणि
मीठ घालायचं चवीनुसार आणि आता थोडा वेळ झाकून ठेवायचे आपल्याला. पाणी नाही घालायचं त्यामध्ये. एकदम लो फ्लेमवरती 5 मिनिटासाठी असं झाकून ठेवायचे. पाण्याची आवश्यकता नाही. छान शिजलेले. आता थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. नाही टाकला तरी चालतो, ऑप्शनल आहे. तर तयार झाला आपला हा दोडक्याचा ठेचा. मस्त झालेला आहे. जबरदस्त. तर नक्की एकदा बनवून पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. खूपच छान झालेलं आहे. ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा.